नमस्कार. आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे श्वेता आणि सगळेजण घराच्या बाहेर निघत असतात, कारण की ते प्रेरणाला शोधायला नाशिकला निघलेले असतात. तेवढ्यात ती दार उघडते, तर दारावरती अजून कोणी नाही तर कैलास आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, काय ग, अजून किती दिवस यांच्या इथे राहणार आहे? तुला तर घराची काही काळजीच नाही, बिंदास सगळं सोडून आले आहे, चल आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. तेव्हा श्वेता म्हणते, मी येऊ शकत नाही, आत्ता प्रेरणाला माझी गरज आहे. तेव्हा तो म्हणतो, काय चाललंय तुमचं? इथे या सगळ्या बरोबर राहायची गरज नाहीये, हे चल घरच्या घरी चल. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, कैलास भाऊजी, तुम्ही जे श्वेता बरोबर वागले आहात ना, त्यानंतर मी तिला सजेस्ट सुद्धा करणार नाही की तिने तुमच्यासारख्या माणसाबरोबर राहावं. तेव्हा तेजा म्हणते, कोणाच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नको, तुला जे योग्य वाटेल तेच कर. तेव्हा कैलास म्हणायला लागतो, तू या तुमच्या मैत्रिणीचं ऐकणार आहेस का ग? तुला आपल्या घरी यायचं आहे की नाही? तुला समजते का, तुझ्या वाचून माझं काहीच अडत नाही, पण तुझ्या भरपूर गोष्टी अडतील हे आठवण ठेव. श्वेताला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात तिथे अजित येतो आणि म्हणायला लागतो, काय रे, तुझं तुझ्या बायकोपासून काही अडत नाही ना, मग का आलाय तिला घ्यायला? कोणी तुला जबरदस्ती केली होती का इथे येऊन तिच्या बरोबर म्हणजे घरी नेण्यासाठी? मग का आला आहे? जेव्हा बायको असते ना तेव्हा तिची कदर नसते, जेव्हा बायको आपल्यापासून दूर जाते ना तेव्हा समजतं तिचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे. तेव्हा लगेच कैलास म्हणायला, तुझी बायको किती गुणाची आहे ना हे मला माहिती आहे. 8 दिवस तुझ्याच घरामध्ये त्या अण्णा केदारने तिला डांबून ठेवलं होतं आणि तरी सुद्धा तू तिचा स्वीकार करायला निघाला आहेस का? तेव्हा अजित म्हणायला लागतो, अरे तुला लाज वाटायला पाहिजे, तू स्त्रीच्या चारित्र्यावरती डाग उडवत आहे. तुला शरम वाटते का रे पुरुष असण्याची? नेहमी पुरुष म्हणून का बरं स्वतःचा अहंकार तुला जपायचा असतो? स्त्री आपल्यासाठी काय काय करत असते, आपलं सर्वस्व सोडून येते, आपल्याला समर्पित होते, आणि तिच्यावरती काही प्रॉब्लेम आला तर आपला पुरुषी अहंकार आपण जागा करायचा आणि तिचा विचार सुद्धा करायचा नाही. श्वेता, सांगताना मला वाईट वाटत आहे, पण तुने जो नवरा निवडला आहे ना तो अक्षरशः घाणेरडा आहे. हा अण्णा केदार सारखाच आहे, म्हणजे अण्णा केदार तोंडानेही खराब आहे, पण हा तोंडाने सोफिस्टिकेटेड वाटतो, पण आतमधून याच्या काळी माती भरलेली आहे. खरंच हा अण्णा केदारचा टापटीप वर्जन आहे. तेव्हा श्वेता म्हणते, मला वाटलं होतं तुम्ही मला इथे तुमच्या मनामध्ये आपल्या नात्याबद्दल काहीतरी जाणीव असेल किंवा प्रेम असेल तेव्हा येणार आहे, पण तुमच्या वागण्या आणि बोलण्यावरून दिसत आहे की तुम्हाला काहीच फरक पडत नाही, तुम्ही इथून जा. तेवढ्या तो म्हणायला लागतो, असं आहे का? मग आता मी काय तुला घ्यायला येणार नाही. जोपर्यंत तुला स्वतःच्या घरी यायचं नसेल तोपर्यंत नको येऊ, मी आता तुझ्या मागे पुढे करणार नाही. तेवढ्यात श्वेता म्हणते, तुम्ही जाऊ शकता. कैलास लगेच चिडून तिथून निघून जातो. हे सगळं झाल्यानंतर श्वेताला सगळे धीर देतात आणि सगळेच लगबगीने खाली निघतात. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, तुम्ही सगळे एका गाडीमध्ये जा, इंद्रायणी, मी आणि आदोक्षस आम्ही एका गाडीमध्ये जातो. तेव्हा श्वेता म्हणायला लागते, पण कसं काय? मला तर एक समजत नाही. आपण चाललो तर आहे, पण यावेळेला आपल्याला प्लॅनिंग करायची गरज आहे ना, म्हणजे नाशिक खूप मोठं शहर आहे, आपण तिला कधी आणि कुठे शोधायचं? तेवढ्यात मनोज सुद्धा म्हणायला लागतो, बरोबर आहे, गेल्या वेळेस सारखं अण्णा केदारला आपल्याला मार्ग तर शोधायला लागेल, कारण की गेल्या वेळेला जसं अण्णा केदारला कळलं होतं आपण तिथे पोचणार आहोत आणि तो पळून गेला होता, म्हणजे आता आपल्याला काहीतरी शोधायला पाहिजे. तो लग्न करणार आहे प्रेरणाताईंशी, म्हणून त्याला सगळ्याच गोष्टींकडे बारीक लक्ष असेल. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, मला असं वाटते तो लग्न करणार आहे, मग त्याला गुरुजींची गरज असेल आणि तिकडचे सगळे गुरुजींचा जर आपल्याला कॉन्टॅक्ट मिळाला तर आपल्यासाठी गोष्टी सोप्या होतील. तेव्हा श्वेता म्हणते, असं कसं होऊ शकतं? एवढा नाशिक मोठा शहर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एखादा गुरुजी मिळणं खूप कठीण आहे की ज्याला अण्णा केदारने लग्न लावायला बोलवलेलं असेल. तेवढ्यात इकडे इंदू आणि आदोक्षस म्हणायला लागतात, गुरुजी आहेत ना, मग तुम्ही काळजीच करू नका, हे डिपार्टमेंट आमचं आहे, आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करू की त्यांना कसं काही शोधता येईल. सगळे लगेच लगबगीने गाड्यात बसून जातात आणि आपापल्या कामाला लागतात. पण या सगळ्यावरती इकडे रघुची खूप बारीक नजर असते. तो लगेच इकडे श्रीकलाला कॉल करतो आणि म्हणायला लागतो, तू सांगितलं आहे ना तू आमच्या अण्णाची मदत करणार आहे. तेव्हा ती म्हणते, हो, तू काळजी करू नको, अण्णा सेफच असणार आहे. तेवढ्यात तो म्हणायला लागतो, पण इथून वल्लरी, आदू आणि त्याची पूर्ण टीम आहे ना ते नाशिकसाठी निघाले आहेत. तेव्हा ती म्हणते, त्या अण्णाला सांग तू काळजी करू नको,
मी आहे ना, मी त्यांना तिथे पोचूच देणार नाही, रस्त्यामध्येच त्यांचा गेम करेल. तू बिलकुल टेन्शन घेऊ नको, मी आहे, मी सगळं बघेल. ती लगेच तिच्या तंत्रमंत्र आणि काळ्या जादूमध्ये जाते. ती तिकडे काहीतरी तिने रचलेलं असतं आणि एका वाटीमध्ये तिने काही घेतलेलं असतं आणि एक एक करून ती म्हणायला लागते, आता इंदू तू माझ्या रस्त्यामध्ये सतत अडथळे निर्माण करते ना, पण यावेळेला तुला मी असं अडकवेल ना की तू या सगळ्यामधून निघूच शकत नाही. दुसरीकडे वल्लरी, इंदू आणि आदोक्षच गाडीमधून निघतच असतात. त्यांचा प्रवास सुरू झालेला असतो. पण तेवढ्यात ते म्हणायला लागतात, प्रेरणाताई कशा असतील, कुठे असतील, हे सगळं शोधणं सुद्धा थोडंसं टेन्शनवालंच आहे. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, मला असं का वाटतंय आपण एकाच जागेवरती बार बार फिरत आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही ग, असं काहीच नाही. इकडे श्रीकलाने तिचं मंत्रतंत्र सुरू केलेलं असतं आणि ती म्हणायला लागते, तुम्ही तिथे पोचूच शकत नाही, मी असं काहीतरी केलं आहे. ती तिच्या मंत्रतंत्रामध्ये जरा जास्तच कामं करत असते. तेवढ्यात इंदूला जरासा संशय यायला लागतो की काहीतरी गडबड आहे. आपल्याला असं का वाटते हे असं सुरू आहे, सतत तिथल्या तिथेच फिरत आहोत अशी तिला शंका आलेली असते. म्हणून ती बोलते, काहीच नाही. आदोक्षच विचारतो, काय झालं ग, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा ती म्हणते, काय नाही रे, सगळं ठीकच आहे. इकडे ती पुन्हा तिचं तंत्रमंत्र करत असते आणि खूप जोरजोरात हसत असते. तुम्ही ते पोचूच शकत नाही, काहीच होऊ शकत नाही तुमचं. तिचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. तेवढ्यात इकडे आदोक्षच विचारतो, काय झालं इंदू, तू एवढी का घाबरलेली आहे. तेव्हा इंदू म्हणते, मला जेवढं आठवते आपण 3 वेळा झालो इथल्या इथेच फिरत आहोत, आपल्याला काहीतरी वेगळंच घडत आहे. म्हणजे मी या माणसाला 3 वेळा इथे बघितलं, ही बिल्डिंग, ही जागा, हे इथल्या इथेच फिरते. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही ग, मला तरी असं काही वाटत नाही. तेवढ्यात आदोक्षच म्हणायला लागतो, आपल्याला चकवा तर लागला नसेल ना. इकडे श्रीकला तिच्या कामामध्ये खूप खुश असते आणि तिचं काम तिच्या मनानुसार होत असतं. तेवढ्यात आदोक्षचंही लक्ष जातं आणि तो म्हणायला लागतो, हो ग इंदू, काहीतरी गडबड आहे. तेव्हा इंदू म्हणायला लागते, आता विठ्ठला तूच पाठीराखा आहेस, विठ्ठल 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 असं ती नामस्मरण सुरू करते आणि एकीकडे म्हणायला लागते, विठुराया तू पाठीराखा आहेस, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तिचं मंत्रोच्चार सुरू होऊन जातो आणि तेवढ्या तिचं लक्ष येतं की वल्लरीची गाडी खूप वेगळ्या टर्नला येते. तेव्हा ती म्हणायला लागते, बघ बघ कसं झालं आहे, आता रस्ता पुढे चालला आहे, आपण तिथल्या तिथे फसलो नाही. खरंच माझ्या विठ्ठलाने आपल्याला तारलं आहे, म्हणून तर आता आपण वेगळ्या रस्त्याला निघालो. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, अगं खरं म्हणजे मी कधीपासून वेगळा टर्न घेत होती म्हणून ही गडबड झाली होती, पण आता आपण व्यवस्थित रस्त्यावरती आहोत. आणि दुसरीकडे श्रीकलाच्या त्या पूर्ण होम हवनावरती अक्षरशः तिथे डायरेक्टली वीट येऊन पडून जाते आणि तो कौल असतो ते बघता ती श्रीकलाला अक्षरशः भाजून सुद्धा जातं आणि ती स्वतःला जवळ करून घेते. इकडे तिचं जे आगीचं पेटलेलं असतं ते पूर्णपणे विझून जातं आणि श्रीकलाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ती शेवट स्वतःच्या डोक्यावरती हात मारते आणि म्हणायला लागते, हे सगळं काय झालं, म्हणजे यावेळेला सुद्धा माझा प्लॅन पुरेपूर फसला आणि ती रडायला लागते. दुसरीकडे इकडे इंदू, वल्लरी आणि आदोक्षची गाडीचा टायर पंक्चर होऊन जातो म्हणून ते टायर रिपेअर करण्यासाठी तिथे उभेच असतात. तेव्हा ते म्हणायला लागतात, लवकर लवकर काम करा, आम्हाला प्रेरणाताईंना शोधायला जायचं आहे. तेवढ्यात इंदू म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, काही ना काही नक्कीच मार्ग निघेल. तेवढ्यात गुरुजींचा त्यांना कॉल येतो आणि ते सांगायला लागतात, इंदू तू जसं मला सांगितलं होतं ना तसंच वर्णन करणारी एक गोष्ट मला सापडली आहे. म्हणजे आता एक ठिकाणी मला पूजेसाठी बोलवलं होतं आणि लग्नाची सगळ्या गोष्टी मी बघितल्या आणि एवढं मला समजलं आहे, तिथे बळजबरी नवरीला उभं केलं आहे, कारण की ते वागण्यावरून आणि बोलण्यावरून तसंच दिसत होतं. तेव्हा इंदू म्हणते, हे तर खूप चांगलं आहे, तुम्ही आम्हाला पत्ता देऊ शकता का. तेव्हा ते म्हणतात, आपल्या इथेच आहे ग, म्हणजे ते नाशिकमध्ये जवळ आहे आणि ST काहीतरी नाव आहे ते याचं आणि 1 नंबरचा तो म्हणजे रेसिडेन्शियल सोडून कमर्शियल एरिया आहे ना तिथेच ती बिल्डिंग आहे. तेव्हा ती म्हणते, खरंच गुरुजी थँक्यू, तुम्ही खरंच खूप जास्त हेल्प केली. तेव्हा ते विचारते, पण तुम्हाला कन्फर्म आहे ना ते तेच आहे. तेव्हा ते म्हणतात, हो, तो नवराही असा जास्तच वयस्कर वाटत होता आणि त्या मुलीला जबरदस्तीच लग्नासाठी उभं केलं होतं अशी माझी फिलिंग आहे. तेव्हा ती म्हणते, थँक्यू, खरंच तुम्ही आमची खूप मदत केली आहे. आता ते तिघही खूप खुश झालेले असतात आणि म्हणायला लागतात, बरं झालं, आता प्रेरणाताईंकडे आपण लवकरच पोहोचू शकतो आणि लवकरच त्यांचा
ठाव ठिकाणा लागेल तेवढ्यात ते म्हणायला लागतात, लवकर लवकर टायर रिपेअर करा, आम्हाला जायचं आहे. टायर जसाच रिपेअर होतो हे इकडे त्या रेसिडेन्शियल एरियाच्या सोडून कमर्शियल एरियापर्यंत पोहोचलेले असतात. इकडे ते लगेच आतमध्ये जायला निघतात. तेवढ्यात वल्लरी त्यांना अडवते आणि म्हणते, अजित भाऊजी थांबा. तेव्हा मनोज म्हणतो, का थांबायचं आहे, चल आता आतमध्ये जायला पाहिजे आणि त्या अण्णा केदारची वाट लावायला पाहिजे. तेवढ्यात अधोक्षजी म्हणतो, हो बरोबर आहे, आता वेळ वाया घालवता कामा नये, त्या अण्णा केदारची तर वाट लावण्यासाठी आम्ही कधीपासून तत्पर आहोत. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही, आपल्याला माहिती नाही आतमध्ये किती लोक आहेत आणि किती गुंड असू शकतात, त्यांच्याकडे कोणते हत्यारे आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे शांतपणे लक्ष द्यायला पाहिजे, उगाच घाई गडबड करता कामा नये. तसेही या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नसतील. तेव्हा इंदुई म्हणायला लागते, वल्लरीताई जे म्हणतात ते बरोबर आहे, आपल्याला कोणताच धोका घेऊन चालणार नाही. पण इंदूलाही थोडं टेन्शनच आलेलं असतं. तेवढ्यात वल्लरी सगळ्यांना समजवते, कोणी घाई करू नका, आपण या सगळ्या गोष्टीतून नक्कीच मार्ग काढू आणि याच्यासाठी आपल्याला आजीबाई मदत करणार आहेत. तेव्हा मनोज विचारतो, कोणती आजीबाई, नेमकं तुम्हाला बोलायचं तरी काय आहे. तेव्हा ते म्हणायला लागतात, तुम्हाला समजेल, थांबा तर जरा. इकडे श्वेता एका आजीबाईला घेऊन येतात. तेव्हा ती म्हणते, मी मेकअप आर्टिस्ट आहे, कोणाचा मेकअप करायचा आहे, या माणसांचा का, मग याचे पैसे जास्त लागतील, मी असं कमी पैशामध्ये मेकअप काही करत नाही. तेव्हा मनोज विचारतो, या आजीबाई कोण आहेत, नेमकं चाललं काय आहे. तेव्हा ती म्हणते, अरे मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि माझंच तर हे सगळं आहे, म्हणून तर मी हे सगळं करते. आता तुझा मेकअप करायचा आहे ना, मी सगळ्यांना सुंदर बनवू शकते. तेवढ्यात श्वेता तिला अडवते. ते बघता ती लगेच तिची बेअरिंग सोडते आणि म्हणते, काय ग श्वेता, तुला समजते का. तेव्हा वल्लरी म्हणते, तेजाताई काय केलं तुम्ही. हे बघता मनोज म्हणायला लागतो, तेजाताई आहेत या. हे ऐकता सगळेजण खूप तत्परतेने प्लॅन करायला सुरुवात केलेली असते की आता हे सगळं आम्ही स्वतःहून प्लॅनिंग केलं होतं. गेल्या वेळेला जसं अण्णा केदार आपल्या तावडीतून सुटला ना, तसं या वेळेला होता कामा नव्हतं, म्हणून आम्ही तेजाताईंची बोलून त्यांना मेकअप आर्टिस्ट केला, कारण की आता प्रेरणाताईंचं लग्न होणार आहे, मग अण्णा केदारला मेकअप आर्टिस्टची गरज आहे. तेजाताई तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला काय करायचं आहे. तेजा अक्षरशः रागाने उभी असते. इथे हा अर्धा पाठ संपतोय. पुढील भागात आपण बघूया की तेजा अजून काय काय गंमत घेऊन येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतील ते आपण पुढच्या पाठमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल